सर्वांना हरिओम. आज 11 ऑक्टोबर 2023 आपण पसायदानाचा ह्या मालिकेतला दुसरा पाठ घेतो आहोत. सुरुवातीला गुरुवंदना प्रार्थना करतो. सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी प्रार्थना करावी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि विश्वकल्याण प्रार्थना. मी प्रार्थनेचे शब्द म्हणतो, आपणही आपापल्या ठिकाणी शब्द म्हणावे. विश्वकल्याण मेरा मंत्र है, आत्मपरीक्षण मेरे तंत्र है. बाहर मेरा कोई दुश्मन नहीं, अंदर को शत्रु जरूर सही. दिन दिन मेरा ज्ञान कर्म बढ़ेगा, तो एक दिन सब जग मेरा ही बनेगा. विज्ञान श्रद्धा मेरा चर्म है, कृतज्ञता मेरा धर्म है. परनिंदा मेरा वर्म है, शांति समता मेरा कर्म है. हरिओम. आपण विश्वकल्याण प्रार्थना केली. पसायदान हे सुद्धा विश्वाचं कल्याण घडवणारं ज्ञानदेवांचं, माऊलींचं मागणं आहे. आणि आपण ह्या पाठमालेच्या निमित्ताने त्या पसायदानातील जो काही संदेश आहे त्याच्यावर चिंतन करतो. हे चिंतन आपल्याला ज्ञानप्रकाशाची वाट दाखवणारं, मार्ग दाखवणारं मोठं साधन आहे. ह्या एकंदर पसायदानाचा विचारच एवढा मोठा आहे की जो आपण एक एक ओवीच्या माध्यमातून उलगडून बघण्याचा प्रयत्न करतोय. माणसाचं व्यवहार, देणं घेणं हे अत्यंत सुखाचं व्हायचं असेल, ब्रह्मसुखाचं व्हायचं असेल, त्याच्यातला परस्पर व्यवहार आनंदाचा व्हायचा असेल आणि एकूण समाजाचं जीवन सामंजस्याचं, कल्याणप्रद आणि कृतार्थतेचं व्हायचं असेल तर पसायदानमध्ये माऊलीने जे विचार दिले आहेत त्याचा आपण त्या विचारांचा, त्या विचारावरील चिंतनांचा उपयोग आपण आपल्या स्वतःच्या बौद्धिक घडणीमध्ये करून घेतला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी पसायदानाचं चिंतन अत्यंत प्रेरक आणि मार्गदर्शक होईल असा विश्वास वाटतो. हा ज्ञानदीप आपल्या प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये सतत तेवत राहायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या दृष्टीने, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या संकल्पनावर आज या ओवीच्या निमित्ताने आपण विचार करूया. मागच्या पाठामध्ये पहिल्या 2 ओव्या आपण घेतल्या, त्याचा थोडक्यात आढावा घेऊया आपण. म्हणजे आज कोण नवीन जे जॉईन झालेले असतील ते त्यांना ते सूत्र मिळेल. स्वतःची सगळी संकट विसरून, आपल्याला माहिती आहे ज्ञानदेवांचं आणि त्यांच्या सर्व भावंडांचं आयुष्य जे अत्यंत खडतर होतं. अनेक पद्धतीची सगळी संकट जी आपण आपल्याला कधी येत नाहीत आपल्यासमोर, अशी सगळ्या प्रकारची संकट त्यांच्याकडे आली होती. पण ती सगळी संकट, सगळे कटुप्रसंग, सगळ्या गोष्टी विसरून सगळ्या भूतमात्रांच्या कल्याणाचं हे मागणं माऊलीच्या अतिविशाल अशा अंतःकरणातून उमललं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. पहिली ओवी. या पहिल्या ओवीची सुरुवात त्यांनी आता
याच्यापासून केलेली आहे. एक अत्यंत महान अशा ज्ञानयज्ञातून गीतेचं तत्वज्ञान सर्वसामान्याच्या भाषेत आणण्याचं कार्य संपन्न झालं. माऊलींना त्यांच्या गुरूंनी निवृत्तीनाथांनी आज्ञा दिली होती, त्या आज्ञेचं पूर्ण पालन झालं आणि एवढा सगळा मोठा ज्ञानयज्ञ संपन्न झाला. म्हणून आता विश्वेश्वराकडे, सद्गुरू निवृत्तीनाथांकडे आणि महत्वाचं म्हणजे श्रोत्यांकडे, सगळ्या लोकांकडे ज्ञानदेव मागणी करत आहेत. ती ही पसायदानाची मागणी आहे. आणि पहिली ओवी म्हणते, प्रसन्न होऊन, आता हे सगळं आपलं मोठं कार्य झालेलं आहे, आपणही प्रसन्न असाल तर प्रसन्न होऊन माझी प्रार्थना ऐका आणि मला प्रसाद द्या. आता त्यांनी जवळजवळ 9,000 पेक्षा अधिक ओव्यांची ही ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका लिहिली आणि ह्या सगळ्याच्या नंतर त्यांना जो प्रसाद हवा आहे त्या प्रसादाचं स्वरूप काय आहे आणि 9,000 पेक्षा अधिक ज्ञानेश्वरी ओव्यांचा अर्थाचं सार सांगणारं असं हे 9 ओव्यांचं पसायदान आहे. आणि म्हणून हा साररूपी संदेश प्रत्येकाने आपल्याला समजून घेतला पाहिजे आणि मग त्याचा आपल्याला जो यथाशक्य असेल तो उपयोग केला पाहिजे. दुसरी ओवी जी आपण खूप विस्तृतपणे मागच्या वेळेस बघितली, त्याचा थोडक्यात जो काही अर्थ आढावा आपण घेतला तो असा. दुसरी ओवी आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म देती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. फक्त काही शब्द पण त्याच्यामध्ये प्रचंड अर्थ आहे. पहिल्यांदा खळांच्या बद्दल मागणी केलेली आहे. खळ म्हणजे दुष्ट लोक. माऊली असल्यामुळे त्यांना जे आपली जी वाईट मुलं आहेत त्यांच्याबद्दल अधिक काळजी वाटत होती, म्हणून त्यांची काळजी अधिक केलेली आहे. त्यांची त्यांना चिंता आहे आणि म्हणून त्यांच्यातला वाईटपणा जावा अशी प्रार्थना ते करतायत. खळ जावो, खळांचा नाश हो असं ते म्हणत नाहीत, खळातल्या वाईटपणाचा नाश हो. दुसरं म्हणजे प्रत्येक माणूस हा सत्कर्माने सुधारू शकतो असा एक सकारात्मक पूर्ण विश्वास माऊलींच्या मनात आहे. आणि अशा पद्धतीने खळ त्यांचं दुष्टत्व घालून सुधारल्यानंतर ते असं म्हणतात की तिथे थांबू नका. तुम्ही एकदा वाईट गोष्टी करायच्या थांबलात, तुमच्या सुधारणा झाली की तुम्हाला सत्कर्माची आवड निर्माण हो. असे सत्कर्माचे आवड निर्माण झाले जीव एकत्र येऊन त्यांचं एकमेकामध्ये स्नेहसंबंध, मैत्र हो आणि सर्वांचं कल्याण हो, असा याचा भावार्थ आहे. परंतु हे जे खळ असतात ते समाजात वेगळ्या वेगळ्या रूपाने वेगवेगळे मुखवटे धारण करून वावरतात. म्हणजे ते फक्त दुष्ट किंवा असे विद्रूप किंवा असे काय असतात असं नाही. अगदी सगळ्या प्रकारचे समाजातले लोक खळ असतात, असू शकतात. पण त्याच्यामुळे काय होतं, चांगलं काम करणाऱ्या माणसांना त्रास होतो आणि ह्या खल वृत्तीच्या लोकांचा जन्म देखील वाया जातो. आता काही माणसं खळ नसतात, दुष्ट नसतात, पण ती फक्त स्वकेंद्रित वृत्तीने जगतात आणि अशा लोकांना सुद्धा सत्कर्म प्रेरणा मिळणं आवश्यक असतं. आता ते फक्त स्वतःसाठी काम करतात, इतरांसाठी वाई करत नाहीत, पण स्वतःच्या पलीकडे बघत पण नाहीत. तर माऊली म्हणतात, जे कर्म भगवंतासाठी नाही आणि फक्त स्वतःच्या ऐहिक सुखासाठी आहे किंवा पारलौकिक सुखासाठी आहे असं जरी असलं तरी त्याला ज्ञानेश्वर महाराज कुठेतरी दुसरीकडे अज्ञानाचा पुण्यमार्ग असं म्हणतात. आणि ते आपल्याला आपण हे चिंतन करत असताना ज्ञानेश्वरीमधल्या त्यांच्या विशिष्ट ओव्यांचा सुद्धा आपण रेफरन्स घेतोय. ते असं म्हणतात की कुठलं जे कर्म जे असेल, जे काही कर्म फक्त स्वतःसाठी केलं, स्वतःच्या इच्छासाठी केलं, स्वतःच्या वासनापूर्तीसाठी केलं, तर त्याला सत्कर्म कशाला म्हणायचं. कसं असतं, लोकांना, जगाला आपलं स्वार्थाचं साधन समजण्याची माणसाची मनोवृत्ती आहे ना, ती सुप्तपणे आपल्या मनात काम करत असते. म्हणजे माझ्यासाठी सगळे इतर लोक आहेत, माझ्यासाठी सगळे जग आहे, आपल्यासाठी सगळे आहेत आणि आपल्याला सुख देण्यासाठी हे जग देवाने निर्माण केलेलं आहे
असं माणसांनी कधीही समजू नये. बरं, काही माणसं थोडंफार सत्कृत्य करतात, पण त्याच्याबद्दल त्यांना लोकांनी आपल्याला शहाणं समजावं असं वाटतं. आपण लोकांसाठी एवढा त्याग करतो, एवढं कष्ट करतो, एवढ्या कष्टा गातो, पण लोकांनी आपल्याला जेवढं मानायला पाहिजे तेवढं ते आपल्याला मानत नाहीत असा त्यांचा खेद होतो. चीड येते त्यांना. माऊली म्हणतात सत्कृत्य हवं आणि ते निरपेक्ष हवं. खरं सत्कर्म कुठलं? तर ते सत्कर्म किंवा ते कर्म जे माणसाला अत्यंत उच्च स्थितीला म्हणजे परमात्म्यापर्यंत पोचवतं, असं कर्म सगळ्यांकडून घडत राहावं, त्यातून सगळ्या लोकांची मैत्र हो आणि खरे ज्ञान सगळ्यांच्या वर्तनात येऊन त्याचं प्रापंचिक तसं पारमार्थिक असं सर्वांगीण कल्याण हो, अशी त्यांची प्रार्थना आहे. आता असे लोक सगळे निर्माण झाले, असे सत्कर्म करणारे लोक निर्माण झाले, खलवृत्तीचे लोक सुद्धा अशा पद्धतीने बदलले, तर ह्या सगळ्यांच्या मध्ये मैत्र म्हणजे स्नेहभाव म्हणजे आपुलकीचा जिव्हाळा निर्माण हो असं ते वाटतं. अपरिहार्यपणे जगात प्रत्येकाला दुःख हे समोर येतच, पण असं दुःख जर का असेल आणि त्यावेळेला आपल्याला काही प्रेमळांची संगत असेल तर ते दुःख कमी होतं. हे जे मैत्र माऊलींना अपेक्षित आहे ते माणसाला निरपेक्षपणे दुसऱ्याचं हित पाहायला लावत असतं. आणि म्हणून त्यांना एकमेकाकडून कुठली अपेक्षा तर नको, परंतु एकमेकाच्या विषयी जिव्हाळा असला पाहिजे, एकमेकांच्या हिताची कळकळ असली पाहिजे. असं जीवाचं मैत्र म्हणजे अंतःकरणापासूनचं जीवाभावाचं जे मित्रपण आहे ते त्यांना अपेक्षित आहे. आणि परत हे जे मैत्र व्हावं ते कुणात व्हावं? ज्यांच्या मनातलं वाईटपणा गेलेला आहे, खलत्व गेलेलं आहे, ज्यांना सत्कर्माविषयी आवड निर्माण झालेली आहे, अशा मंडळीमध्ये मित्रता व्हावी. वाईट लोकांमध्ये मित्रता होऊन काय उपयोग नाहीये. आणि म्हणून भूता परस्परे पडो मैत्र जीवांचं ह्या प्रार्थनेतला जो अर्थ आहे हा एका दृष्टीने प्रत्येक व्यक्तीचं आणि ते व्यक्तीच्या समूहाच्या मुळे समष्टीचं कल्याण माऊलीला अभिप्रेत आहे. आणि म्हणून त्यांनी ही विश्व कल्याणाची मागणी करताना विशिष्ट पद्धतीने श्रोत्यांकडे ही मागणी केलेली आहे. आणि ह्या निमित्ताने आपल्याला असंही चिंतन करता येईल की आपण सुद्धा काही प्रमाणात आपल्यामध्ये वाईटपणा असू शकतो. गुणदोष शक्ती स्वामीजींनी पुस्तक लिहिलं आहे. प्रत्येकामध्ये गुण आहेत, प्रत्येकामध्ये दोष आहेत. आणि मग ह्या चिंतनाच्या माध्यमातून आपल्या आत्मपरीक्षणातून आपल्या स्वतःतलं जर का खलत्व आपल्याला मिळालं आणि ते जर का घालवण्याचा आपण प्रयत्न केला, आपण प्रामाणिक आत्मपरीक्षण केलं आणि जे शक्य आहे ते प्रयत्न स्वतःतील दोष कमी करण्यासाठी केले, तर स्वामीजी आपले माऊली म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला जे पाहिजे ते मिळेल. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे. ही त्या ओवीचा हा सगळा भावार्थ आपण मागच्या वेळेला समजून घेतला. आज आपण तिसऱ्या ओवीकडे जातोय. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो देवांशील तो तेला हो प्राणिजात. ओवी एक जी आहे ती प्रार्थना आहे, मागणं आहे की मला प्रसाद द्या. मग प्रसाद म्हणून काय हवाय? त्या ओव्या 2 आणि 3 म्हणजे आत्ता आपण जो रिव्ह्यू घेतला ती ओवी आणि आताची ओवी. आणि मग ह्या 2-3 ओव्यानंतर जर का हे माऊलींचं जे काही मागणं आहे ते मान्य झालं तर जी काही अनुकूल परिस्थिती विश्वात निर्माण होईल, जगात निर्माण होईल, मानवतेत निर्माण होईल, ती 4, 5 आणि 6 या ओव्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग ओवी 7व्यापासून प्रसादानाच्या ह्या सगळ्या मागणीचा उपसंहार करतायत ज्ञानेश्वर. असा हा साधारणतः या 9 ओव्यांचा आपण विषय किंवा आशय थोडक्यात आपल्याला म्हणता येईल. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांशील तोतेला हो प्राणिजात. ही या ओवीतली मागणी आहे. पापांचा अंधकार जाओ, विश्व
स्वधर्मरूपी सूर्याने प्रकाशित हो. प्राणीमात्र ज्याच्या इच्छा करेल तो ते प्राप्त ते त्याला प्राप्त हो. म्हणजे प्रत्येक प्राणीमात्राला, प्रत्येक मानवाला त्याची जी जी इच्छा असेल ती त्याला प्राप्त हो असं मागणं आहे. पण त्याच्यासाठी त्यांनी असं म्हटलं की पापाचा अंधकार जाओ, विश्वातले सर्व लोक स्वधर्म रूपी सूर्याने प्रकाशित हो. आता ह्यातला आपण एक एक शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. तिमिर म्हणजे अंधकार, तो झाकणारा आहे, तो ज्ञानाला झाकून टाकतो. कारण अज्ञानाला अनेकदा अंधाराची उपमा दिली जाते. आणि दुरीत म्हणजे पाप. अज्ञानाचा आणि पापाचा जवळचा संबंध आहे. अज्ञानाने ज्ञान झाकलं जातं आणि एकदा ज्ञानावर पांघरून पडलं माणसाच्या की माणसाला मोह होतो आणि मग त्याच्यातून अनेक गोष्टी होऊ शकतात. तर हा अर्थ जो आहे त्याच्यात दुरित ही संकल्पना काय आहे? दुराचरणातून, वाईट वर्तनातून जे निर्माण होतं ते दुरित. अशा दुराचरणी व्यक्तीचं जे आचरण असतं, जे वर्तन असतं ते माणुसकीला लाजवणारं असतं. स्वतःच्या पलीकडे तो कशाचाच विधिनिषेध मानत नाही. आणि त्याचा आचार आणि विचार, त्याचं वर्णन कसं केलेलं आहे? न करावे ते करी, असंभाव्य मनीधरी, चिंतू नये ते विचारी जयाची मती. 13व्या अध्यायाची ओवी आहे, जे करू नये ते करतो, न होणाऱ्या गोष्टी मनात आणतो आणि ज्याविषयी विचार करू नये त्या नेमकी त्याच विचारावर त्याची बुद्धी विचार करते. असा संकुचित स्वार्थाचा मोह जसजसा वाढेल तशी तशी वैषयिक इच्छा म्हणजे स्वकेंद्रित आणि स्वतःच्या ज्या काही इच्छा आहेत, विषय आहेत स्वतःचे, त्या संबंधीच्या इच्छा वाढत जातात. आणि विषय जे म्हटले की ते पातकाचं मूळ कारण आहे असंच माऊली म्हणतात. आणि वाढे जवजव मोह, तव तव विषयी रोहो, विषय तिथे ठावो पातकांसी, पापे आपले धावे, जव करीती मेळावे, तव जितांची आघवे येती नरक. पापांचा जोर होत होत ती जशी वाढतील तसा तसा त्या लोकांना म्हणजे आसुरी लोकांना जिवंतपणी नरक यातनांचा भोग घडतो. स्वतःच्या फायद्यासाठी करतात, परंतु त्याचा परिणाम जो होतो तो अत्यंत वाईट होतो. हा जो परिणाम आहे तो ज्ञानेश्वरीमध्ये, भगवद्गीतेमध्ये विस्तृतपणे समजून सांगितलेला आहे. आता ह्या दुरितरूपी अंधकार रात्रीत, म्हणजे दुरितरूपी अंधकार झाला की जी एक भयानक रात्रीसारखी परिस्थिती निर्माण होते, त्या काळोखामध्ये जसे सर्प विंचू बाहेर पडतात किंवा रानामध्ये व्याघ्र सिंहाचा संचार सुरू होतो, तसं माणसाच्या मनात ह्या दुरित अशा पापांची रात्र झाली की माणसाला चिंतामय सर्प, विंचू डंख मारतात. आता कधीतरी अशा माणसाला शुभकर्माची कधीतरी प्रवृत्ती निर्माण सुद्धा होते. पण अशी प्रवृत्ती जरी निर्माण झाली तरी त्यावेळेला मोह, काम, क्रोध हे सगळे व्याघ्रसिंह आहेत ते ह्या चांगल्या वृत्तीला सुद्धा गिळून टाकतात. आता अशा पाप करणाऱ्या व्यक्तीला तर ते भविष्यात आणि अनेक जन्मजन्मात त्रास देतातच, पण त्यांच्या अस्तित्वामुळे, त्यांच्या वर्तनामुळे इतरांच्या जीवनातली सुखही हिरावून घेतलं जातं. आता हे जे प्रयत्न करतात विषयाच्या वेगळ्या वेगळ्या उपभोगासाठी, ते मिळतं परंतु काही काळाने संपून जातं. असं करता करता आयुष्य जातं, आयुष्याचा नाश होतो आणि थोडंफार जे काही चांगलं केलेलं असेल पुण्य, त्या पुण्याचं जे काही संपत्ती असेल, ती काही साठा असेल, ते काही गाठोडा असेल, ते सुद्धा खर्चून जातं. परत हेही आहे की अशा प्रकारच्या वर्तनाने जे सुख मिळतं त्यांना, ते सुद्धा थोडा काळ टिकतं. थोडा काळ सुख आणि नंतर प्रचंड दुःख निर्माण होतं. आणि मग काही उदाहरणं दिलेली आहेत. एखाद्या संभावित चोराची मैत्री केली का हा मैत्री चोरी करतोय आणि हा चोरी करून भरपूर पैसे मिळवतोय किंवा भरपूर संपत्ती मिळवतोय, तर आपण याच्याशी मैत्री करावी.
किंवा दुसरी उदाहरण म्हणजे वेश्येचं प्रेम, हे उदाहरण दिलेलं आहे की वेश्या म्हणजे शेवटी ती तिच्या व्यवसायासाठी काम करते, तिचं प्रेम मिळून जो फायदा होईल तो किती टिकणार आहे. किंवा तमासगिरांचे जे खेळ असतात, जुगाऱ्यांचे जे खेळ असतात, हे खेळ चालू असेपर्यंत थोडा वेळ आनंद देतात, पण तो एकदा काळ गेला की नंतर आपलं सगळं हरण करतात, सगळं आपलं काढून घेतात, सर्वस्व हरण करतात. आणि हे सगळं सुख भोगताना बरं वाटतं आणि मग नंतर आपली सर्वस्वाची हानी होते. आणि मग एक दृष्टांत दिलाय, हे विषयातलं सुख आहे ते खरं मानून ते जर का आपण त्याच्या पाठीमागे लागलो, ते धरायला लागलो, तर त्या एका हंसाच्या गोष्टीसारखं होतं. एक हंस रात्रीच्या वेळी आकाशातून विहार करत असताना तो उडत उडत जात होता आकाशातून. त्याला खाली एका सरोवरात चांदण्यांचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं आणि ते चमकणारे चांदणी त्या सरोवरात बघितली. त्याला हे मोती आहे असं वाटलं आणि मग त्या मोत्याचा मोह त्याला झाला आणि म्हणून त्यांनी ते मोती आपल्या चोचीत पकडण्यासाठी वरून वेगाने पाण्यात झेप घेतली. आता ते तो मोती नव्हतेच, तो फक्त आभास होता आणि तो आभास असल्यामुळे त्याला मोती तर मिळाले नाहीत, पण त्या तलावात असलेल्या खडकावर आपटून त्या हंसाचे प्राण मात्र गेले. तर अशा पद्धतीची सुखप्राप्ती होत असते आणि त्यामुळे आपल्याला किंवा कुणालाही फक्त स्वतःचा विचार करत असताना आणि आपल्याच फक्त साठी जगाचा उपयोग करून घेत असताना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव निर्माण व्हावी असं माऊलींचं वागणं आहे. आता याच्यावर एखादा माणूस म्हणेल की चांगलं वागणं हे तर कशासाठी आहे, तर सुखासाठी आहे. आणि मग दुराचरण करणारा आणि पापाचरण करणारा सुद्धा सुखासाठीच ते करत असतो. त्यात त्याचं काय चुकलं? ही तर सहज प्रवृत्ती आहे आपल्या सुखासाठी आपण काम करणं. तर त्याचं उत्तर आहे की ह्या निषिद्ध कर्मापासून, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म, विहित कर्म म्हणजे योग्य कर्म, निषिद्ध कर्म म्हणजे अयोग्य कर्म. ह्या आत्ताच आपण बघितलं की ह्या वाईट कर्मापासून सुख मिळतं, पण ते सुख काही काळ टिकतं आणि जरी जास्त काळ टिकलं तरी राजस आणि तामस सुख निर्माण होतं आणि तो फक्त सुखाचा भास असतो, सुख नसतं. ते मायेच्या तमोगुणापासून निर्माण होतं आणि ती माया असते पण भ्रमामुळे खऱ्यासारखं वाटतं आणि म्हणून फक्त बाहेरचा आणि फक्त स्वतःचा विचार करणारा अज्ञानी जीव आहे तो त्याच्यामध्ये अडकतो आणि परत त्याचा नाश होतो. आता हे राजस आणि तामस सुख ही जी संकल्पना आहे ती महत्वाची आहे. सुखाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत भगवद्गीतेमध्ये. कर्म केल्यावर जे अनुकूल फळ प्राप्त होतं त्याला सुख म्हणतात आणि हे 3 गुणाप्रमाणे 3 प्रकारचं असतं. एक आहे सात्विक सुख, दुसरं आहे राजस सुख आणि तिसरं आहे तामस सुख. हे सात्विक सुख आहे ते खरं सुख जीवाला आत्म्याच्या भेटीत मिळतं. हे सात्विक सुख जीवाला मिळण्यासाठी त्याला अगोदर त्यागाचे, वैराग्याचे, अलिप्ततेचे फार मोठे कष्ट सहन करावे लागतात आणि हे जे सुख आहे ते इंद्रिय आधारित नसून, देह आधारित नसून किंवा वासना आधारित नसून वैराग्याने विषयांची आणि इंद्रियांची ताटाटूट झाली की आत्मबुद्धी जी मिळते त्या आत्मबुद्धीच्या प्रसादाने ते प्राप्त होतं. 18व्या अध्यायात त्याच्याबद्दल वर्णन आहे. राजस सुख आणि तामस सुख याचंही वर्णन 18व्या अध्यायात केलेलं आहे. राजस सुख जे आहे ते इच्छा आणि इंद्रिय म्हणजे इंद्रियांना ज्या कुठल्या इच्छा असतील त्या इंद्रियांना त्या इच्छा प्राप्त झाल्या म्हणजे चांगलं दिसणं, चांगला स्पर्श, हे सगळे शब्द, रूप, रस, गंध वगैरे जे आहेत त्यांचं जेव्हा संयोग होतं, इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग होतो किंवा इंद्रियांना विषय जेव्हा प्राप्त होतात तेव्हा त्या राजस सुख मिळतं. ते असतं सुख पण ते क्षणिक असतं आणि नंतर दुःख निर्माण होतं त्याच्यातून. आणि तामस सुख जे आहे ते निषिद्ध विषयांच्या स्वैर उपभोगाने मिळतं आणि खरं तर ह्या सुखाला सुख म्हणणं सुद्धा योग्य नाही. अशा पद्धतीची ही
सात्विक, राजस आणि तामस सुखाची संकल्पना आहे. आणि ह्याचं वर्णन 18व्या अध्यायात केलेलं आहे. त्यातल्या गीताईचे श्लोक असे आहेत, जे कडू विख आरंभी अंती अमूल्य तुल्यची आत्म्यात शुद्ध बुद्धीस लाभेल सुख सात्विक. आरंभी गोडसे वाटे अंती मारिक जे विख भासे विषय संयोगे इंद्रिया सुख राजस. निद्रा आळस दुर्लक्ष यानी आत्म्यास घेरुनी आरंभी परिणामीही गुंगवी सुख तामस. आणि म्हणून खऱ्या पद्धतीने हे विश्व सुखी व्हावं ही संकल्पना माऊलींची आहे. म्हणून ते आपल्याला सांगतायत की तुम्ही अशा प्रकारची चुकीची सुख घेऊ नका. आता ह्यामध्ये ही सत्व, रज आणि तम ही जी 3 गोष्टी आहेत ती त्रिगुण संकल्पना आहे. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये, भगवद्गीतेमध्ये आणि वेदांतामध्ये ही त्रिगुण संकल्पना खूप महत्वाची आहे. जसं आपल्याला महत्वाची गोष्ट व्यवहारामध्ये आपल्याला माहीत नसली तर आपण तिची माहिती करून घेतो. इथे सुद्धा हे त्रिगुण संकल्पना नीट समजणं महत्वाचं, उपयुक्त आहे. कारण काय, ही जी संकल्पना आहे ती आपल्या नेहमीच्या म्हणजे सद्गुण दुर्गुण ह्याच्याशी निगडीत नाहीये. तर हे गुण म्हणजे काय, त्याचा कशासाठी आणि कसा उपयोग करून घ्यायचा, ते का समजून घ्यायचं, या सगळ्या गुणांचा आपल्या आयुष्यात प्रभाव काय आहे, ते आपल्याला कसं बंधनात घालतात किंवा सोडवतात. आता त्याच्यातून मोकळ होण्यासाठी काय करायला हवं, मोकळ होण्याची आवश्यकता तरी आहे का. आता ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे, तर आपल्याला ही संकल्पना समजेल. पण आज तो विषय नाही, आपण नंतर करू. पण आज थोडासा भाग समजून घेऊ. प्रत्येक माणसामध्ये 3ही गुण असतात, म्हणजे सत्व, रज आणि तम हे 3ही गुण असतात. पण त्यापैकी एक इतर दोघांपेक्षा वरचढ असतो. आणि त्या वरचढ गुणाप्रमाणे तो माणूस सत्वगुणी आहे, रजोगुणी आहे किंवा तमोगुणी आहे असं मानलं जातं. सर्वसामान्य मनुष्य हा त्रिगुणांच्या साम्राज्यातच वावरतो. आणि ह्या गुणांचा उपयोग करत करत त्याला जीवनाची वाटचाल करायची असते, जीवन जगायचं असतं. आणि परत ह्या प्रत्येक गुणामध्ये शुद्ध आणि शबल असा भेद केलेला आहे. म्हणजे शुद्ध रज, शबल रज किंवा शुद्ध तम अशा पद्धतीचा भेद केलेला आहे. 2 प्रकारचा. शुद्ध गुण जो आहे तो चांगला आहे, तो परमार्थाकडे नेतो. आणि तोच गुण जर का शबल असेल तर तो पापाकडे नेसतो किंवा प्रपंचाकडे खेचतो, असं संतांनी सांगितलेलं आहे. आणि मग दासबोधामध्ये दशक 2 आणि समाज 5व्यामध्ये ह्याच्याबद्दल खूप चांगलं चिंतन केलेलं आहे. समर्थ म्हणतात, सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सत्वगुणाने भगवत भक्तीची आवड निर्माण होते. रजोगुणामुळे पुनरावृत्ती होते. पुनरावृत्ती म्हणजे परत परत तेच 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 करणं, पुनरपी जननम पुनरपी मरणम ते म्हणतात ते. आणि तमोगुणामुळे तर प्राण्यांना अधोगती प्राप्त हो. आता हा त्रिगुण विचार का समजून घ्यायचा आपल्याला, आज आपण नाही घेणार, पुढच्या वेळेला आपण घेऊ कधीतरी. परंतु का घ्यायचा तो समजून घेण्यामध्ये आपल्या म्हणजे मानवाच्या शाश्वत कल्याणाची सोय आहे. शाश्वत कल्याण म्हणजे काय, आपण आत्मकल्याण प्रार्थना करतो, त्याच्यामध्ये शब्द काय आहेत, माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून. म्हणजे मनशक्तीमध्ये जी काय प्रार्थना पुस्तक आहे त्याच्यामधली ही एक प्रार्थना आहे, जे मनशक्तीची नवागत असतील त्यांच्यासाठी सांगतो. त्या शब्द असे आहेत की माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. आता हे जे खरं कल्याण आहे ते 2 प्रकारातही आपल्याला मुख्यत्वे बघता येईल. एक म्हणजे प्रापंचिक कल्याण आणि दुसरं पारमार्थिक उन्नती. प्रापंचिक कल्याणाला अभ्युदय हा शब्द आहे आणि पारमार्थिक उन्नतीला निःश्रेयस असा शब्द आहे. आता दोन्ही महत्वाचं आहे. खऱ्या पद्धती खरं कल्याण जर पाहिजे असेल तर दोन्ही महत्वाचं आहे. आणि तिथे समर्थ म्हणतात, प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. प्रापंचिक कल्याण आपल्याला फार माहिती असतं चांगलं, आपण ते करण्यात सुद्धा वाकबगार असतो, त्याच्यामध्ये आपण फार गुरपडून जातो. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा यामागे धावत राहतो. आणि हे धावता धावता परमार्थ दुर्लक्षित राहतो. आता फक्त प्रापंचिक गोष्टी का पाहायच्या नाहीत, फक्त परमार्थिक गोष्टी का पाहायच्या, का पण बघणं आवश्यक आहे. प्रापंचिक गोष्टीमध्ये जी सुख मिळतात ती न टिकणारी आहेत.
प्रासंगिक आहेत, क्षणिक आहे. थोडा वेळ सुख येतं. आपण बघा ना, आता अनेक प्रकारची सुखं आपण करत असतो. किती वेळ टिकतात ती? चांगली गाडी पाहिजे, गाडी आली, 1 वर्ष टिकेल, परत पुढच्या वर्षी आपल्याला वाटतं की अजून चांगली पाहिजे. घराचं तसंच आहे. सगळी सुखं अशी आहेत की थोडा वेळ सुख देतात आणि परत आपल्याला काहीतरी अधिक हवंसं वाटतं. आणि म्हणून परमार्थ कल्याण सुद्धा आवश्यक आहे. आता दुरितांचे या शब्दाचा म्हणजे वाईट वर्तनाच्या बद्दलचा काही विचार आपण केला. आता तिमिराचा विचार करूया. दुरितांचे तिमिर जाओ. तिमिर म्हणजे पापाचा अंधार. तिमिर म्हणजे अंधार, काळोख. पण हा पापाचा अंधार आहे. तुकाराम महाराजांनी पापाची व्याख्या काय केलेली आहे? पाप ते परपीडा. दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे पाप. अशा या पापाचा अंधार केला पाहिजे, म्हणजे समाजात सौख्य नांदू लागेल. अमोल अशी या मानवी जीवनाला उद्ध्वस्त करणारा हा दुरितांचा अंधकार आहे. म्हणजे दुरितांचं तिमिर म्हणजे काय? मानवी जीवनाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट. आता यात सापडलेला जीव आहे, मनुष्य मात्र आहे, तो त्या अंधाराला भितो आणि मग हा जाण्यासाठी थोडेफार शुभ संकल्पाचे दिवे लावून प्रयत्न करतो. आणि त्या प्रयत्नामुळे थोडा वेळ तो जातो, परंतु प्रयत्न पूर्ण नसतात. म्हणून आणि भोवती परत हा तिमिराचा अंधकार दाटलेलाच असतो. दुरितांच्या तिमिराचा अंधकार दाटलेला असतो. म्हणून त्यात विकारांचा वारा सुटला की तो थोडासा लावलेला आपला प्रयत्न दीप तो सुद्धा विझून लागतो. आणि म्हणून असे छोटे छोटे दिवे लावण्यापेक्षा तो अंधार पूर्णपणे जाण्यासाठी स्वधर्म सूर्याचा उदय होणं आवश्यक असतं. आणि तीच प्रार्थना ज्ञानदेवांनी पुढे केलेली आहे. दुरितांचे तिमिर जाओ, सर्व मानवता सुखी हो, यासाठी ते प्रार्थना करतायत. आणि पुढे म्हणतायत विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. आता हे वाईट जे अंधकारमय जे आहे ते विचार ते मनातून गेले की मग काय करायचं? त्यापुढे ही प्रार्थना आहे माऊलींची, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. अंधारामुळे झाकलेल्या आणि त्यामुळे न दिसणाऱ्या सगळ्या गरजेच्या अशा वस्तूंचा सूर्योदय झाला की सूर्य आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं प्रकाशन करतो, म्हणजेच ज्ञान करून देतो. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. काय काय गोष्टी आवश्यक आहेत अंधकारानंतर जेव्हा उजेड येतो त्यावेळेला. त्याचप्रमाणे जसा सूर्य आपल्याला आवश्यक गोष्टींचं ज्ञान करून देतो, त्याप्रमाणे धर्म जो आहे तो जीवनावश्यक अशा ज्ञान, सुख, सत्य, शांती आणि स्वातंत्र्य या सगळ्याचं प्रकाशन करतो. म्हणजे धर्माचा अभ्यास, वेदांताचा अभ्यास किंवा शास्त्राचा अभ्यास जो ऋषीमुनींनी केला, जो आदिशंकराचार्यांनी केला आणि आपल्या ज्ञानदेवांपासून ते अगदी अलीकडच्या गाडगे महाराजांच्या सगळ्यांनी ह्या पद्धतीचाच आपल्याला उपदेश केला, तो जो धर्म आहे तो सुख, ज्ञान, सुख, सत्य, शांती, स्वातंत्र्य ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान करून देतो. म्हणून स्वधर्म आचरणात आला तर पाप नाहीसे करतो. अशी स्वधर्म ही संकल्पना आपल्याला नीट समजून घेतली पाहिजे, कारण ती खूप बेसिक संकल्पना आहे पसायदानातली आणि ज्ञानेश्वरीमधली सुद्धा किंवा गीतेमधली सुद्धा. स्वधर्मो जो बापा तोच नित्य यज्ञू जाणपा, म्हणून वर्तता येथे बापा संचारू नाही. आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ आहे असं समज, आणि म्हणून त्याचं आचरण करत असताना त्यात पाप प्रवेश करत नाही. आणि स्वधर्माचं पालन जर झालं नाही, इथं फक्त नुसतं धर्म म्हणत नाहीत, स्वधर्म म्हणतायत, म्हणजे प्रत्येकाचा धर्म, ते जर का पालन नाही झालं तर काय होतं? हा निजधर्मू जय सांडे, कुकर्मी रती घडे, तेची बंधू पडे संसारिको. स्वधर्माचा जर का त्याग केला तर वाईट कर्म करण्याची इच्छा निर्माण होते, आणि वाईट कर्म केलं की त्याची फळं माणसाला भोगावी लागतात. इतकंच नाही तर पुनरपी जन्म मरणाच्या तो चक्रात सापडतो. त्याची कधीही आध्यात्मिक किंवा पारमार्थिक प्रगती होत नाही.
आता हा स्वधर्म जो काय आहे त्या स्वधर्माची संकल्पना आपण नीट समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करू. स्व म्हणजे स्वतः, म्हणजे व्यक्ती. धर्म म्हणजे नियम, पद्धत, रीत. आणि स्वधर्म म्हणजे स्वतःला शुद्ध करण्यासाठी नियमांचं आचरण. म्हणजे इथे आपण कुठलाही कन्व्हेन्शनल धर्म विचारात घेत नाहीये. आपण स्वतःला शुद्ध करण्यासाठी ज्या नियमांचं आचरण करायला पाहिजे, ज्या पद्धतीने वागायला पाहिजे, त्या स्वधर्माचा विचार करतोय. असं आचरण करणाऱ्याला कर्मयोगी असं म्हणतात. अशा कर्मयोगाची शरीर यात्रा तर नीट चालतेच, पण तो योग्य उद्योगात असतो. म्हणजे व्यवहार करताना सुद्धा योग्य उद्योगात असतो. आणि असल्या कारणाने त्याचं शरीर निरोगी राहतं, स्वच्छ राहतं, त्याचं मन स्वच्छ राहतं. आणि त्याच्या कर्मामुळे ज्या समाजात तो राहतो त्या समाजाचा सुद्धा योगक्षेम नीट चालतो. आणि ह्या सगळ्या फळांच्या व्यतिरिक्त त्याचं चित्त शुद्ध होतं, हे त्याला फळ मिळतं. आता योग्य पद्धतीने तो व्यवहार करतो म्हणजे काय करेल? योग्य पद्धत म्हणजे काय? व्यापार करेल पण काळा बाजार करणार नाही. राजकारण करेल पण क्षुद्र राजकारण करणार नाही. पत्रकारिता करेल पण वाईट हेतूनी, वाईट गोष्टी पसरण्यासाठी पत्रकारिता करणार नाही. म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये तो असेल तरी योग्य पद्धतीने ते सगळं काम करेल. त्यामुळे तो सुखी राहील, समाज सुखी राहील. आणि हे करत असताना त्याला स्वतःला चित्तशुद्धीचं फळ मिळतं. स्वधर्म म्हणजे जीवनातल्या प्रत्येक प्राप्त स्थितीतलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करणं म्हणजे स्वधर्म. हा स्वधर्म आपल्याला भगवद्गीतेमध्ये किंवा माऊलींना अपेक्षित आहे. आणि ह्या स्वधर्माने किती हित होतं ह्याच्याबद्दल एक आपण कथा बघूया. हाती असलेल्या कर्तव्याचं अनुष्ठान घेतलं आणि आपण योग्य पद्धतीने जे जे आपल्याला काम प्राप्त झालेलं आहे जीवनात ते केलं तर अत्यंत उच्चतर अवस्था प्राप्त करून घेता येते. कुठल्याही कामाचं, कुठल्याही आपल्या व्यवसायाचं आपण हे चांगलं हे वाईट असं म्हणण्यात काही अर्थ नाही. जे आपल्याला मिळालं ते करायचं. एक गोष्ट आहे महाभारतातली. एक तरुण संन्यासी वनात जातो, कठोर योगाभ्यास करतो, काही वर्ष तिथे घालवतो आणि साधना एका ठराविक वेळेला त्याला असं वाटतं की आता आपल्याला काहीतरी थोडी साधना पूर्ण झालेली असते. झाडाखाली बसलेला असतो आणि झाडाखाली बसलेला असताना आपली साधना कशा पद्धतीने पूर्ण झालेली असं त्याचा विचार चाललेला असतो. तो शांत निवांत बसलेला असतो. वरतून झाडातून वाळलेली पानं त्याच्या डोक्यावर बरीच पडतात. वर कावळा आणि बगळा भांडत होते आणि त्या भांडणातून त्यांनी ती पानं पाडली होती. हा विचारात गमग्न होता, शांतपणे विचार करत होता आणि एकदम डोक्यावर पानं पडली. या योगीराजाचं पित्त खवळलं आणि वरती त्याने बघितलं आणि नुसतं वरती त्याने बघितलं आणि ते दोन्ही पक्षीचं भस्म होऊन खाली पडले. आता योगीराज स्वतःच्या सामर्थ्यावर एकदम खुश झाला. मला म्हणता हो, आपल्याला चांगल्या पद्धतीने आपली साधना पूर्ण झालेली आहे, आपल्याकडे खूप शक्ती आलेली आहे. तो त्याचा उदरनिर्वाह गावात भिक्षा मागून करायचा. गावात गेला, एका घरापुढे उभा राहिला, म्हणाला माई साधूंना भिक्षा दे. थोडा वेळ आवाज आला नाही. परत एकदा म्हणला माई साधूंना भिक्षा द्या. तर आतून आवाज आला वत्सा थोडा थांब थोडा. आता आपल्याला थांबायला लावतो म्हणून परत या योग्याला थोडा राग आला. त्याच्या मनात रागाची भावना निर्माण झाली आणि लगेच आतून आवाज आला बाळा स्वतःला फार मोठा समजू नकोस आणि तुला राग आला म्हणून माझं काय होणार नाही, मी काय कावळा वगळा नाहीये. त्याला आश्चर्य वाटतं, अरे बापरे तिकडे कसं झालं, रानात झालं आणि या बाईंना कसं कळलं. तो विचारतो माई तुम्हाला हो कसं कळलं हे सगळं. तर त्याच्यावर त्या म्हणतात माझा योगाभ्यास नाही, माझी साधना नाही, पण माझ्या पतीसेवेचं आणि माझ्या संसारातलं सगळं कर्तव्य मी पूर्ण निष्ठेने करते आणि त्यामुळे मला ही सगळी शक्ती प्राप्त झालेली. त्याला आश्चर्य वाटतं. ती त्याला भिक्षा देते आणि सांगते तुला अधिक जर का समजून घ्यायचं असेल तर ह्या शहरामध्ये एक खाटीक आहे, बाजारात आहे, त्याच्याकडे जा, तो तुला उपदेश देईल. तो गेला बाजारात.
गलेलठ्ठ खाटीक मोठ्या सुऱ्याने मांस कापत होता. योगीराज त्याच्याकडे गेला, उभा राहिला, म्हणाला तुमच्याशी थोडं काम आहे. तो म्हणला मला माहिती आहे तुम्ही का आलात. तुम्हाला माहिती आहे म्हणलं, हो सगळं मला माहिती आहे. चला थोडा वेळ थांबा. मग सगळी त्याची कामं झाली आणि मग त्याला तो घरी घेऊन गेला. त्याला बसायला जागा आसन दिलं आणि मग तो आत गेला. त्याच्या आई वडिलांची त्यांनी सेवा केली आणि तो बाहेर आला आणि तो म्हणाला की तुम्ही का आलात ते मला माहिती आहे. तुम्हाला योगाचा उपदेश हवाय किंवा तुम्हाला मार्गदर्शन हवंय, कशा पद्धतीने आपण साधना करायची ह्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन हवं आणि तुम्ही आलात, बरोबर आहे ना. तो म्हणलं हो. आणि मग त्या योगीराजांनी त्या व्याधानी त्या खाटकानी उपदेश केला आणि तो उपदेश व्याधगीता म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ही व्याधगीता म्हणजे वेदांत दर्शनाची सर्वोच्च अभिव्यक्ती असं समजलं जातं. भगवद्गीता वाचून झाल्यानंतर सर्वांनी ही व्याधगीता वाचावी अशा प्रकारचं रेकमेंडेशन आहे. योगीराजांनी त्याला शेवटी विचारलं, ते सगळं ऐकून घेतलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं आणि मग त्यांनी त्याला विचारलं, महाराज आपलं ज्ञान दिव्य आहे, आपलं ज्ञान दिव्य आहे, मग आपण ही असली खाटकाची कामं का करता, असं खालचं काम तुम्ही का करता, का असं आचरण करता. त्याच्यावर व्याध म्हणाले की बाळा कुठलंही कर्म वाईट नाही, अपवित्र नाही. अरे मी ह्या अवस्थेत अशा कुटुंबात जन्मात आलो म्हणून माझं हे जन्मगत कार्य आहे, प्रारब्ध कार्य आहे. लहानपणी व्यवसाय शिकलो, आपलं कर्तव्य उत्तमपणे पार पाडण्यासाठी कोशिश करत असतो, प्रयत्न करत असतो, सर्व पद्धतीने प्रयत्न करत असतो. जे माझं काम आहे ते अधिक चांगलं कसं करता येईल त्याच्याबद्दल मी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि माझा व्यवसाय करतो. घरी गेल्यावर गृहस्थाश्रमाचं यथाशक्ती पालन करतो. माता पित्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या सगळ्या शेजाऱ्यांशी नीट वागतो. तुझा योग बीग मला काही माहीत नाही, पण कर्तव्य अनासक्त पद्धतीने केल्याने मला ही शक्ती प्राप्त झालेली आहे. महाभारतामध्ये वनपर्वामध्ये ही कथा आहे आणि मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला ही कथा ऐकवलेली आहे असं तिथे नोंद आहे. आणि म्हणून कर्तव्य पालनातून शक्ती मिळते, कर्तव्य पालनातून पुण्य मिळतं आणि हे स्वधर्म पालन आहे. प्रकृती नेहमी अगदी काटेकोरपणे प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार न्यायफळ देत असतं. त्याच्यामध्ये कधीही इकडे तिकडे व्हायचं नाही. आणि म्हणून आपल्या समोर जे कर्तव्य असेल, जे आपल्याला प्राप्त झालं असेल, याचा अर्थ तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा. तुम्हाला जे काही कर्तव्य करायचं असेल किंवा जे काम करायचं असेल आयुष्यामध्ये ते मिळण्यासाठी जरूर प्रयत्न करावा. परंतु शेवटी प्रयत्न करून सुद्धा जे मिळत नाही आणि जे आपल्या समोर येतं ते आपलं कर्तव्य समजायचं. ते हाताशी आलं ते उत्तम पद्धतीने बजावून आपण क्रमशः त्याच्यातून सुद्धा शक्ती पुण्य संपादन करू शकतो. आणि अशाप्रमाणे अशा पद्धतीने आपलं बळ वाढता वाढता क्रमाक्रमाने आपण अशा अवस्थेपर्यंत पोहोचू की ज्यावेळी आपण समाजातील सर्वापेक्षा अधिक लोभनीय आणि सन्मान कर्तव्य करणाऱ्याच्या पद्धतीने किंवा पंक्तीला जाऊन बसू. त्या सद्भाग्याचे आपण वाटेकरू होऊ शकू. हे जे कर्तव्य पालन आहे, स्वधर्म पालन आहे, ते भगवद्गीतेने सांगितलेलं आहे आणि त्याच्या संबंधीची आपण ही महाभारतातली कथा ऐकली. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ आयजन, जो करी तया बंधन काहीच नाही. म्हणून स्वधर्माचं आचरण करणं म्हणजे नित्य यज्ञ करण्यासारखं आहे. आणि जो असं स्वधर्माचं आचरण करतो त्याला काही सुद्धा बंधन होत नाही. स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे आपलं कर्तव्य कर्म मुलांना, पालकांना, शिक्षकांना, व्यापारी, राजकर्ते, नागरिक, पुढारी प्रत्येकाला स्वधर्म आहे. आणि ते काम माणसाने निष्ठानं केलं की ते कर्मसुद्धा ईश्वराला आवडणारी त्याची पूजा होते. आणि म्हणून प्रत्येक माणसाने आपलं कर्तव्य कर्म ईश्वर पूजन समजून निष्ठेने आचरावं, करावं. आणि मग आपल्याला ते आवडीचं असो किंवा नावडीचं असो, आपल्या वाट्याला आलं ते लहान आहे का मोठं असं काही त्याच्यावर विचार न करता जे मिळालं ते निष्ठेने केलं पाहिजे. आपला व्यवसाय, नोकरी, गृहिणी कर्तव्य, संसारातल्या विविध प्रसंगात समोर येणारी कालप्राप्त कर्तव्य
ही सगळी जी कर्म आहेत ती पूजा भावनेनी, प्रेमाने, निष्ठेने समर्पित होऊन गेली पाहिजे. आणि म्हणजे ते स्वधर्म पालन होतं. आणि मग म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरतू, असा माऊली आपल्याला 3रा अध्यायात उपदेश करतात. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगिजे, मग उरे ते भोगिजे संतोषेसी. ज्या समाजात आपण जन्म घेतो, ज्या कुटुंबात आपण वाढतो, ज्या परमात्म्याच्या कृपेने आपल्याला हे जीवन लाभलं असतं, ह्या सगळ्यांना आपण काही देणं लागतो. आणि ते सुद्धा आपल्याला स्वधर्माच्या द्वारे फेडायचं असतं. असं सर्व देणं देऊन मग जे उरेल ते माणसाने भोगावं, असं भगवद्गीता सांगते. स्वधर्माच्या पालनात जे जे मिळतं ते स्वधर्माच्या पालनातच हवन द्रव्य समजून अर्पण करावं. म्हणजे ज्या कर्तव्य कर्माचा यज्ञ होतो आणि असा यज्ञ सर्व पापाचा नाश करतो, असं आपल्याला ज्ञानदेव सांगताय. जे संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी. पण असं करण्याच्या ऐवजी जो फक्त स्वतःला सर्वस्व मानतो आणि स्वतःच्या देहसुखासाठी विषयोपभोग घेतो, त्याच्यासाठी आयुष्य घालवतो, तो माणूस म्हणजे केवळ पातकांच्या राशी समजावा. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, या माऊलींच्या 4 शब्दातील आशय एवढा विस्तीर्ण आहे. आणि ह्या सगळ्या चिंतनावरून दुरितांचे म्हणजे पापांचे तिमिर म्हणजे अंधकार जाण्यासाठी स्वधर्म सूर्याचा उदय व्हावा असं माऊली का म्हणतात ते आपल्याला समजून घेता येईल. ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता आणखीन एक स्वधर्म जे आहे ते स्वतःविषयी कर्तव्य. म्हणजे आपण एक व्यवहारातलं एक नागरिक म्हणून, एक ह्या जीवनातली व्यक्ती म्हणून इतरांच्या बाबतीत आपलं कर्तव्य बघितलं, पण स्वतःविषयी सुद्धा कर्तव्य आहे. स्वतःच्या संबंधात माणसाचा काय धर्म आहे आणि तो आपल्याला आपल्या शास्त्रांनी खूप छान सांगितलेला आहे. वेद, उपनिषद, गीता आणि संत आपल्याला असं सांगतात की माणसाने स्वतःच्या संबंधात त्याचा जो धर्म आहे त्याच्या बाबतीत सुद्धा अत्यंत जागृत राहिलं पाहिजे. कारण तो आपल्या स्वतःच्या बाबतीत त्याचं जे कर्तव्य समजत असेल त्यावर त्याची बाह्य जगाकडे पाहण्याची दृष्टी अवलंबून असते. आणि म्हणून स्वतःच्या कल्याणाचा विचार करणं हा माणसाचा आद्य धर्म आहे. तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध उक्तीत सांगायचं तर असं म्हणता येईल की आपुलिया हिता जो जसे जागता, धन्य माता पिता तयाचिया. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, उद्धरेत आत्मा आत्मानम नात्मानम अवसादयेत, आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव रिपु आत्मनः. गीतेच्या 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे. गीता म्हणते आपलाच आपण उद्धार करून घेतला पाहिजे, आपण आपला नाश न केला पाहिजे. कारण आपणच आपले हित करणारे बांधव आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. आणि म्हणून जो स्वतःच्या कल्याणाचा विचार करत नाही त्याला आत्मघातकी असं गीता म्हणते. आणि मग आपली प्रार्थना, यज्ञाची प्रार्थना इथे आठवते. एक प्रवृत्ती लक्षण आहे, एक निवृत्ती लक्षण आहे, असे 2 प्रकार भगवंतांनी प्रस्तुत केले आहेत. शंकराचार्य असं सांगतात की जीवनाचा व्यवहार चालवण्यासाठी आणि ते जीवन सफल, आनंद आणि परिपूर्ण होण्यासाठी मानवाला या दोन्ही धर्मांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रवृत्ती पण पाहिजे आणि निवृत्ती पण पाहिजे. प्रवृत्ती म्हणजे व्यवहारासाठी आणि निवृत्ती म्हणजे स्वतःसाठी. स्वकर्तव्याच्या आचरणाने प्रवृत्ती लक्षण स्वधर्माचं पालन होतं आणि भक्ती आणि ज्ञान यांच्या प्राप्तीने निवृत्ती लक्षण धर्माचं पालन होतं. एकीकडे स्वकर्तव्य करायचं, आचरण करायचं, त्याने प्रवृत्ती लक्षण त्या स्वधर्माचं पालन होतं आणि एकीकडे भक्ती आणि ज्ञान यांच्या प्राप्तीने निवृत्ती लक्षण धर्माचं पालन होतं. स्वधर्म या शब्दातील स्वपदाचा अर्थ जीव असा घेतला. आता स्वधर्मामधला स्व कोण आहे त्याचे 2 अर्थ घेतात की आपण सगळे जीव आहोत आणि जीव आहे मनुष्य प्राणी, आपण म्हणतो मनुष्य जीव आहे. तर जीव असा अर्थ घेतला तर देवाचा धर्म ईश्वर शरणागती आहे. कारण हा जो जीव आहे हा कर्ता आहे पण करविता ईश्वर आहे. आणि म्हणून ईश्वर शरणागती आपल्याला पत्करायला पाहिजे जर का आपण स्वतःला जीव समजत असो.
आणि ह्या स्वचा अर्थ आपण आत्मा असा घेतला, म्हणजे आत्मस्वरूप, मी त्या आत्म्याचाच एक अंश आहे असा आपण अर्थ घेतला, म्हणजे माझा जीव किंवा त्याला जीवात्मा म्हणतात, तो त्या परमात्म्याचा एक अंश आहे असा घेतला, तर आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान संपादन करणं हा स्वधर्म आहे. म्हणजे स्वतःच्या बाबतीत स्वधर्म ईश्वर शरणागती किंवा आत्मज्ञान. आणि म्हणून यज्ञ प्रार्थनामध्ये स्वामीजींची लिखित प्रार्थना केली, त्याच्यात त्यांनी म्हटलंय, दोषान् स्मरामि त्वां शरणं प्रपद्ये, गुणान् स्मरामि त्वां शरणं प्रपद्ये, आत्मज्ञानाय च त्वां शरणं प्रपद्ये. हे आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान, आत्मज्ञानासाठी मी तुला शरण येतो, ही आपली यज्ञ प्रार्थना आहे. आणि ह्याच प्रकारची प्रार्थना विश्वकल्याण प्रार्थना सुद्धा आहे. आता हा सगळा जो वेदांत आहे तो खूप अवघड भाषेत आहे, परंतु हा सगळा अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्याला आत्मज्ञानी संत सांगतात. सगळ्या संतांनी भक्ती हा माणसाचा अत्यंत श्रेष्ठ धर्म असं सांगितलेलं आहे. स्वामींनी सुद्धा भक्ती ह्याबद्दल खूप विस्तृत लिखाण केलेलं आहे. जीवन जसं कर्ममय असतं तसं ते भावमय आणि ज्ञानमय सुद्धा असतं. म्हणजे जीवनात कर्म तर करायचंच आहे, परंतु योग्य भाव आणि योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि ह्या तिन्ही मूल प्रवृत्तींच्या द्वारे माणसाला एका साध्याकडे जाता येतं, किंवा असं पण म्हणता येईल की एका उच्च अवस्थेमध्ये ज्ञानी माणसाच्या दृष्टीने या तिन्ही साधनामध्ये म्हणजे कर्म, भक्ती आणि ज्ञान याच्यामध्ये भेद राहत नाही, ती एकरूप होऊन जातात. कर्म आणि ज्ञान या दोन्हींनाही ज्यावेळी भक्ती आपल्या हाती धरते तेव्हा माणसाचं जीवन परिपूर्ण होतं. आणि म्हणूनच भक्ती हा चोखडा निजधर्म आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दया क्षमा समाधान संत जन साधिती. निजधर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भवसिंधू तारक. अशा प्रकारच्या भक्ती रूपी स्वधर्माचा उदय झाला. आपल्याला इतरांबद्दल कर्तव्य योग्य पद्धतीने झालं आणि आपल्या स्वतःबद्दलचं सुद्धा कर्तव्य आपण योग्य पद्धतीने पार पडलं की आपल्याकडे आपल्या हातून ह्या जीवनात स्वधर्म पालन होतं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे धर्मांतरीची. म्हणजे हे नामसंकीर्तन, भक्ती, जप, नामजप हे सगळं आपल्याला संत उपाय सांगतात. आणि भक्तीमुळे पाप जाऊन भक्त किती शुद्ध बनतो याचं वर्णन भगवंताच्याच मुखाने ज्ञानदेव करतात. भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, या लागी दुष्कृती जरी जाहला, तरी अनुताप तीर्थी न्हाला, न्हावून मजान तू आला सर्वभावे. तरी आता पवित्रतयाची चिकुळ, अभिजात्यतेची निर्मळ, जन्मले या फळ तयासीच जोडले. असा हा श्रेष्ठ भक्तिधर्म असल्यामुळे भगवान पुढे म्हणतात, तरी झडझडो निवाहीला निघ, ये भक्तीची या वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. सगळ्याचं तात्पर्य असं की स्वचा म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचा धर्म काय, म्हणजे स्वरूप काय हे जाणणं हा माणसाचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. मानवी जीवनातच हे जाणता येतं आणि म्हणून त्या ज्ञानापर्यंत पोहोचणं हे माणसाचं कर्तव्य आहे. या ज्ञानासारखं शुद्ध असं दुसरं काहीच नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, असं भगवान आपल्याला त्यासाठी सांगतात. या ज्ञानाने काय परिवर्तन माणसाच्या अंतःकरणात होतं त्याबद्दल ज्ञानदेव म्हणतात, जयाचेनी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, लोळे आनंदाचिया. 13व्या अध्यायात हे ज्ञानदेवांचं वचन आहे. आता हा स्वधर्माचा विशाल अर्थ आपण बघण्याचा प्रयत्न केला. इतर प्राणी जीवन आणि मानवी जीवन ह्याच्यामध्ये फरक बघितला तर असं दिसतं की आहार, निद्रा, भय आणि मैथून हे व्यवहार सगळीकडे सारखे आहेत, दोन्हीकडे सारखे आहेत. पण जीवन म्हणजे काय, जीवनाचा हेतू काय, आपलं कर्तव्य काय आणि दीर्घकालीन हितासाठी कुठली जीवनमूल्य आपण बाळगली पाहिजेत याचा विचार फक्त मानवामध्ये होऊ शकतो. ज्ञानाची इच्छा हा माणसातच विशेष आढळणारा गुण आहे. म्हणून ह्या जीवनात मी कसं वागलं पाहिजे, स्वतःला आणि इतरांना मी कसा न्याय दिला पाहिजे आणि ह्या जीवनामध्ये विविध टप्प्यावर मी काय साध्य केलं पाहिजे. जे आपले 4 धर्म आहेत, 4 पुरुषार्थ आहेत, यम, नियम, अष्टांग योग हे सगळे उपाय आहेत किंवा 4 धर्म आहेत ना, म्हणजे अगदी विद्यार्थी धर्मापासून ते संन्यास धर्मापर्यंत
आपल्या सगळ्या पूर्वजांनी विचारवंतांनी जीवनाचा अत्यंत योग्य पद्धतीने विचार करून हा ज्ञानवारसा आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याप्रमाणे वागून जीवनोन्नत करणं, स्वतःचा सर्वांगीण विकास साधणं हा मानवी स्वधर्म आहे, कर्तव्याचा भाग आहे. आणि म्हणूनच माऊलींनी अशा उन्नत स्वधर्माची निर्मिती व्हावी अशी विश्वात्मक देवाकडे मागणी केलेली आहे. आता ह्या स्वधर्माचं व्यक्त स्वरूप कुठलं आणि ते ज्ञानदेवांनी पसायनात सांगितलेलं आहे. माणसाने कुठल्या दिशेने प्रयत्न केला म्हणजे त्याच्याकडून स्वधर्माचं आपोआप पालन होईल, त्याचे थोडक्यात मुद्दे असे: एक, त्यांनी माणसाने आपल्या मनातला दुष्टपणा काढण्याचा प्रयत्न करावा. 2, त्यांनी सत्कर्मामध्ये गोडी घ्यावी. 3, त्यांनी इतर आपल्यासारख्या लोकांशी मैत्री करावी आणि सर्वांशी स्नेहभागाने वागावं. 4, जे अन्यायाने आणि परपीडीने प्राप्त होते असं काहीही मिळवण्याचं पाप त्यांनी करू नये. 5, प्राप्त कर्तव्य पूर्ण उत्साहाने पण फळाविषयी आसक्ती न ठेवता करावं. 6, सर्व सुखसाधनांनी आणि ज्ञानाने पूर्ण होऊन आदितत्व परमात्म्याशी भक्ती करावी, कारण ही भक्ती हा वरील सर्व धर्माचरणाचा आधार असतो. अशा प्रकारे वागणं हा प्रत्येक माणसाचा स्वधर्म आहे आणि ह्या स्वधर्माचा जगात उदय झाला तर दुरितांचा नाश होऊन माणसाला त्याच्या अपेक्षेप्रमाणे जे जे इच्छिले ते प्राप्त होईल असं ज्ञानेश्वर अत्यंत योग्य पद्धतीने म्हणतात. जो जे वांछील तो ते लाहो पळाणी जातो. या जगात ज्याला ज्याची इच्छा असेल ते त्याला लाभो अशी अत्यंत उदार मनाची, सगळ्याविषयी पराकोटीची सद्भावनांनी भरलेली मागणी माऊली करतायत. आणि ह्या मागणीपेक्षा श्रेष्ठ प्रतीचं आणि सर्व प्राणीमात्रांबद्दल जिव्हाळा असलेलं उद्गार जगाच्या पाठीवर कुठल्या भाषेत आहेत किंवा नाही त्याची आपल्याला कल्पना नाही, पण ही ज्ञानदेवाची अत्यंत अपूर्व अशी मागणी आहे. पण परत प्रश्न येतो, व्यवहाराचं शक्य आहे का? ज्याची माणसाला इच्छा असते अशा वस्तू कमी आणि मागणारी माणसं जास्त अशी जगात परिस्थिती असल्यामुळे सर्वांच्या सर्व इच्छा एकाच वेळी पूर्ण होतील हे कसं शक्य आहे? तसेच माणसाच्या वाईट इच्छा पूर्ण व्हाव्यात असं तर ज्ञानदेवाचं मागणं नसावंच. तेव्हा जो जे वांछील तो ते लावो या म्हणण्याला अर्थ काय असावा? तर स्वामीजीने आपल्याला सांगितलेलं की ज्ञानदेवाने आधीच खडांची व्यंकटी सांडो, भूता परस्पडे मठो मैत्र जीवांचे आणि दुरितांचे तिमिर अशा प्रार्थना केल्या आहेत. आणि अशा प्रार्थना केल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर मग ज्या योग्य न्याय्य उचित अशा इच्छा माणसाच्या अंतःकरणात अद्भुत राहतील किंवा होतील त्या अपूर्ण राहता कामा नये अशी ज्ञानदेवांची मागणी आहे. आपल्याला असा हाही प्रश्न पडतो की ज्ञानदेव होऊन येता जवळजवळ किती 12वं शतक नाही आता 20वं म्हणजे जवळजवळ 800-900 वर्ष होऊन गेली, हे का होत नाही? ह्याचं कारण हेच आहे की ज्ञानदेवांचं जे म्हणणं आहे, जे खरांचे व्यंकटी सांडो ते आपण ऐकत नाही आणि सगळी जनता ऐकत नाही, म्हणून ते होत नाही. ते ज्या वेळ होईल त्यावेळी त्यांचं सगळं जे म्हणणं आहे ते पूर्ण होईल. आपल्या प्राप्त कर्तव्याचं आणि स्वधर्माचं पालन माणसाने उत्तम प्रकारे केलं म्हणजे या जगात त्याला जे पाहिजे ते प्राप्त होईल असं त्यांना इथे सांगायचं आहे. आता इच्छा आणि जीवनाचं अस्तित्व हे काही महत्वाचं नाही असं ते म्हणत नाही. तुम्ही इच्छा करा, व्यवहार जगा, जीवन जगा आणि ह्या जीवनाचं किंवा ह्या रहाटगाडग्याचं सातत्य टिकवणाऱ्याच प्रेरणा आहेत. पण ह्या सगळ्या प्रेरणा जिथपर्यंत आपल्या त्या सद्विचारांच्या मर्यादेत असतात, धर्माच्या कक्षेत असतात, तोपर्यंत त्या योग्य असतात आणि त्या पूर्ण पण व्हायला पाहिजेत. समाज जर धर्माच्या मार्गाने जाईल, समाज जर का प्रेयस न करता श्रेयसाच्या मार्गाने जाईल तर त्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. कारण माणसाचा न्याय इच्छा पूर्ण करण्यासाठी धर्माचा अवतार आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्वधर्म सूर्याचा उदय झाल्यानंतर सर्वांच्या इच्छा पूर्ण होत. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं. या ओवीचं चिंतन इथे पूर्ण करूया आणि यातून आपल्यातील प्रत्येकाला योग्य त्या प्रेरणा मिळाव्यात यासाठी महाशून्य बिंदूकडे प्रार्थना करूया. हरिओम तत्सत. मी प्रसायदान प्रार्थना म्हणतो आणि आपणही आपापल्या ठिकाणी म्हणाव्या. आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. भेट तू या भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीतिही लोकी. भजिजो आधी पुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये, हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. हरि ओम.